सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदारांना कसं वाचवलं जातं याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय। कंत्राटदारांना त्यांच्या बांधकाम नमुन्यांचा चाचणी अहवाल हवा तसा मिळवता येऊ शकतो। नवी मुंबईतल्या एसकेजी लॅबमध्ये अशा बनावट चाचण्या करून दिल्या जात असल्याचं उघड झालंय। प्रत्यक्षात बांधकामासाठीच्या साहित्याची तपासणी करायची असल्यास संबंधित विभागाकडून सीलबंद पद्धतीने नमुने पाठवले जातात। मात्र एसकेजी लॅबकडून केवळ व्हॉट्सअपवर अर्ज मागवला जातो। नंतर एसकेजी लॅब व्हॉट्सअपवरच संबंधित विभागाला चाचणी अहवाल देतं। आरपीआयनं या गैरप्रकाराचा भांडाफोड केला। यासाठी 2 सप्टेंबरला बनावट कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावे एक अर्ज एसकेजी लॅबकडे पाठवण्यात आला। त्यावर कुठलीही शहानिशा न करता लगेचच दुसऱ्या दिवशी एसकेजी लॅबनं चाचणी अहवाल दिला। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचं मुंबईतलं सरकारी निवासस्थान वर्षा बंगला परिसरातलं बांधकाम आणि मंत्रालयातल्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या दालनाचं नूतनीकरण करणार असल्याचं या अर्जात म्हटलं होतं। याच एसकेजी लॅबकडून कंत्राटदारांनी नमुने तपासून घ्यावेत अशी सक्ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांवर केली जात असल्याचंही समजतंय। शेवटच्या स्तराला यांच्याकडे जातात आणि रिपोर्ट घेतात। रिपोर्टला सॅम्पल दिला जात नाही, सॅम्पलचा पोहोच मिळत नाही आणि अखेरमध्ये फक्त तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवा, मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो, तुम्ही व्हॉट्सअपवरती त्यांना मेसेज पाठवा की असं असं आहे। ते म्हणतील ठीक आहे, तुम्ही 2 बजे आ जाओ, तुम्हाला 3:30 वाजता तुमच्या हातामध्ये रिपोर्ट मिळेल। तुम्ही त्यांना पैसे द्यायचेत आणि त्यांच्या हातातून रिपोर्ट घ्यायचा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।